राज्यभर आज अवकाळी पावसाचं तांडव पाहायला मिळालं. गारपीट वादळी वाऱ्यानं पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगावर वीज पडून 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. लावण्या हनुमंत मशाळे असं या मुलीचं नाव असून हळूहळू व्यक्त होत आहे. सकाळपासून कडक ऊन असताना अचानक हवामान बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी लावण्याच्या अंगावर वीज पडली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यावेळी मुलीच्या नातेवाईकांचा सरकारी रुग्णालयात एकच आक्रोश केला. अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामधून हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जवळपास 1.5 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आलं आहे. नाल्यांना अचानक पाणी आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव गरोळगी या 2 गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील उन्हाच्या पाऱ्याने गेल्या 2 दिवसांपासून सर्वोच्च उच्चांक गाठला असून यवतमाळ जिल्ह्याचा पारा 42°C पोहोचला आहे. वणी आणि घाटंजी तालुक्यात उन्हामुळे भोवळ येऊन पडल्याच्या घटना घडल्यात. अशात लग्नसराई सुरू आहेत. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. दाहकतेपासून बचाव करण्यासाठी कूलर, AC सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर केला जात आहे.